आपणा सर्वांचे माझ्या सम्यक शिक्षण या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण कोन व कोनांच्या जोड्या पाहणार आहोत। आता कोन व कोनांच्या जोड्या पाहताना पहिल्यांदा आपण संलग्न कोन म्हणजे काय, संलग्न कोनांची जोडी कशी असते ते पाहणार आहोत। संलग्न कोनांना ऍडजसंट अँगल असे म्हणतात। काही वेळा या संलग्न कोनांना लगतचे कोन असेही म्हणतात। लगतचे कोन। आता बघा, आपल्याकडे समजा एक आकृती आहे। त्यामध्ये आपल्याला एका आरंभ बिंदूतून 3 किरणे बाहेर जाताना दिसत आहे। या आरंभ बिंदूला आपण M म्हणू आणि त्या 3 किरणांना आता आपण वेगवेगळी नावे देऊया, जसे की B, Q, D। 3 किरणे कोणकोणती दिसत इथे, तर B, M, B, Q, B, D। आता आपल्याला माहितीच आहे की एका आरंभ बिंदूतून जेव्हा 2 किरणे बाहेर पडतात तर त्या दोन किरणांपासून कोन निर्माण होतो। त्या 2 किरणांना आपण भुजा असे म्हणतो। आता इथे पहा, अशा प्रकारे या 3 किरणांमुळे इथे 2 कोन निर्माण झालेले आहेत। ते 2 कोन कोणकोणते आहेत, तर एक आहे कोन BMQ आणि दुसरा कोन कुठला आहे, तर कोन QMD। हे 2 कोन इथे निर्माण झालेले आहेत। आता यामध्ये हा जो MQ ही जी भुजा आहे ही या दोन्ही कोनामध्ये सामायिक आहे। भुजा MQ ही दोन्ही कोनांमध्ये सामायिक आहे। आता समजा मी या ठिकाणी बघा, हे जे 2 कोन आहेत त्यातील एका कोनाच्या इथे मी एक बिंदू घेतला। त्या बिंदूला आपण नाव देऊया, समजा X असं नाव देऊया। तर आता पहा, हा जो कोन QMD आहे, या कोन QMD याच्या जो आतमधला भाग आहे यामध्ये हा बिंदू X हा आहे, परंतु कोन BMQ यामध्ये हा X बिंदू आहे का? याचा जो अंतर्भाग आहे यामध्ये हा X बिंदू आहे का? तर हा X बिंदू त्याच्या अंतर्भागामध्ये नाहीये। कसं ते पहा, पुन्हा समजून घ्या की हा जो कोन BMQ आहे त्याचा हा सगळा अंतर्भाग आहे, बरोबर? हा सगळा अंतर्भाग आहे। यामध्ये हा X बिंदू आहे का? तर नाही आहे। आणि कोन QMD जो आहे याचा जो हा अंतर्भाग आहे यामध्ये मात्र हा X बिंदू आहे। अशा प्रकारे हा X बिंदू फक्त कोन QMD मध्ये आहे। तर आता ही दिलेली जी आकृती आहे यामध्ये जे 2 कोन आहेत त्यांना आपण संलग्न कोन म्हणू शकतो का? तर हो, म्हणू शकतो। का? कारण संलग्न कोन कोणाला म्हणतात, तर ज्या 2 कोनांची किंवा ज्या 2 कोनांची एक भुजा ही सामायिक असते, एक भुजा सामायिक असते व त्यांचा जो शिरोबिंदू आहे तो सुद्धा सामायिक असतो, अशा कोनांना संलग्न कोन असे म्हणतात। म्हणून मी अगोदर म्हटल्याप्रमाणे कोन BMQ व कोन QMD हे सामायिक कोन आहेत। का? कारण त्यांची एक भुजा MQ ही सामायिक आहे व जो शिरोबिंदू M आहे तो दोन्ही कोनांना सामायिक आहे। म्हणून कोन BMQ व कोन QMD हे संलग्न कोन आहेत। आता पहा,
यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जे संलग्न कोन असतात, या संलग्न कोनांचे जे अंतर्भाग असतात, अंतर्भाग जे असतात ते कसे असतात तर विभिन्न असतात, विभिन्न असतात. तेच मी इथे या बिंदूच्या स्वरूपात तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे दोन्ही कोनांमध्ये सामायिक भाग नसतो, त्यांचे भाग हे विभिन्न असतात. अशा प्रकारे संलग्न कोनांची जोडी निर्माण होत असते. त्यानंतर कोनांची पुढची जोडी आहे कोटिकोन. दुसरी जोडी आहे कोटिकोन, ज्याला इंग्रजीमध्ये कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता कोटिकोन कुणाला म्हणायचं किंवा कोटिकोनांची जोडी कुणास म्हणायचं, तर ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ही 90 अंश असते ते कोन परस्परांचे कोटिकोन आहेत असे म्हणतात. काय तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, 90 अंश असते ते कोन परस्परांचे कोटिकोन आहेत असे म्हणतात. कोटिकोन आहेत असे म्हणतात. म्हणजे पहा, माझ्याकडे दोन कोन आहेत. कोन ABC त्याचं माप 40 अंश आहे आणि दुसरा एक कोन आहे कोन PQR ज्याचं माप 50 अंश आहे. तर हे एकमेकांचे कोटिकोन आहेत का, तर आहेत. का, कारण या दोघांच्या कोनांच्या मापाची बेरीज ही 90 अंश होते, त्यामुळे हे दोन्ही कोन कोटिकोन आहेत. किंवा दुसरं उदाहरण आहे माझ्याकडे दोन कोन आहेत. हा कोन आहे कोन MNO आणि दुसरा कोन आहे कोन ONS. बघा, कोन MNO व कोन आहे दुसरा ONS. हा कोन 35 अंश आहे आणि हा 55 अंश आहे. आता पहा की यांची जर मी बेरीज केली, किती 55 अंश अधिक 35 अंश, तर यांची बेरीज किती येते, तर यांची बेरीज 90 अंश येते. त्यामुळे हे दोन परस्परांचे कोटिकोन आहेत. आता यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की यामध्ये फक्त जे दोन कोणतेही कोन आपण निवडणार आहोत त्यांच्या मापांची बेरीज 90 अंश असली पाहिजे. त्यांच्यामध्ये एखादी भुजा सामायिक असणे ही गरजेचे नाही किंवा एखादा शिरोबिंदू सामायिक असण्याची गरज नाही. फक्त त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश आली की ते दोन कोन एकमेकांचे कोटिकोन आहेत. त्यानंतर तिसऱ्या प्रकारच्या कोनांची जोडी आहे तिला पूरक कोन असे म्हणतात. पूरक कोन, तर इंग्रजीमध्ये सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. काय म्हणतात, सप्लिमेंटरी अँगल्स. आता हे सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. काय तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. लक्षात आलं.
बघा कोणतेही दोन कोन असतील, समजा हा कोन आहे ए पी बी सी डी, हा 135 अंश आहे, आणि दुसरा कोन आहे आपल्याकडे कोन पी क्यू आर, याचे माप आहे 45 अंश. आता पहा त्या दोघांची आपण बेरीज केली तर 135 अंश अधिक 45 अंश म्हणजे किती, तर 180 अंश. मग या दोघांची बेरीज 180 अंश झाली म्हणजेच हे दोन कोन, कोन बीसीडी व कोन पीक्यूआर हे एकमेकांचे पूरक कोन आहेत असे आपण मानू. त्यानंतर आता आपण पुढची कोनांची जोडी पाहूया. पुढची कोनांची जोडी आहे रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन, तर इंग्रजीमध्ये अँगल्स इन लिनियर पेअर्स, अँगल्स इन लिनियर पेअर्स असे म्हणतात. आता पहा, आता हे रेषीय जोडीतील कोन कसे ओळखायचे, तर पहा आपल्याला समजा एक अशा प्रकारे आकृती दिलेली आहे. हा बिंदू Q आहे, आरंभ बिंदू आहे S, P आणि R. मग हे रेषीय जोडीतील कोन आहेत का हे आपण कसे ठरवणार, तर याला काय सांगितलेलं आहे की ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते व जी असामायिक भुजा आहे त्या असामायिक भुजांनी एक सरळ रेषा तयार होते त्यांना रेषीय जोडीतील कोन असे म्हणतात. रेषीय जोडीतील कोन कशाला म्हणतात, तर ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते व असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते, त्यांना रेषीय जोडीतील कोन असे म्हणतात. त्यांना रेषीय जोडीतील कोन असे म्हणतात किंवा संबोधतात. आता पहा आपल्याला माहितीच आहे की इथे दोन कोन दिलेले आहेत, कोन RQS आणि दुसरा कोन आहे कोन RQP. कोन कुठले कुठले आहेत, कोन PQR हा एक कोन आहे आणि दुसरा कोन RQS, हे दोन कोन आहेत. आता यामध्ये ही जी RQ ही जी भुजा आहे, RQ भुजा ही काय आहे, तर ही भुजा सामायिक आहे, ही भुजा सामायिक आहे. ठीक आहे, ही भुजा सामायिक आहे. त्यानंतर ज्या असामायिक भुजा आहेत, या असामायिक भुजा कोणकोणत्या आहेत, तर एक आहे PQ आणि दुसरी आहे QS. आता हे जे PQ किरण आहे भुजा आहे आणि दुसरे कोणते किरण आहे तर QS, या दोन्हीमुळे पहा आपल्याला एक रेख निर्माण झालेली दिसते, म्हणजेच काय, तर एक सरळ रेषा निर्माण झालेली दिसते. मग अशा प्रकारे ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते व असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते त्यांना रेषीय जोडीतील कोन असे आपण म्हणतो. यामुळे आकृतीमध्ये जे दोन कोन आहेत, कोन PQR व कोन RQS, हे काय आहेत, तर हे संलग्न कोन आहेत. त्यामुळे कोन PQR व कोन RQS ला आपण संलग्न कोन असे म्हणणार आहोत, कोन म्हणणार आहोत. आता तुम्ही कोनमापकाच्या मदतीने त्यांची बेरीज केली, या दोन कोनांची बेरीज केली तर तुम्हाला ती 180 अंश आलेली येईल. म्हणजे रेषीय जोडीतील कोनांचे माप किती असते, 180.
कोणाच्या मापाची बेरीज किती असते, तर ती असते 180. मापांची बेरीज 180 अंश असते. आता म्हणजेच पहा की मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे जर यांची बेरीज 180 येत असेल तर यांना आपण पूरक कोणही म्हणू शकतो. या दोन कोणांना पूरक कोण असेही म्हणू शकतो. त्याच प्रकारे यांमध्ये एक सामायिक भुजा आहे. तर अशा प्रकारच्या सामायिक भुजा असणाऱ्या व समान शिरोबिंदू असणाऱ्यांना आपण संलग्न कोणही म्हणतो. त्यामुळे रेषीय जोडीतील कोणांना आपण संलग्न कोण असेही म्हणू शकतो. संलग्न कोण असेही म्हणू शकतो. अशा प्रकारे हे रेषीय जोडीतील कोण असतात. त्यानंतर कोणांची शेवटची जोडी आता आपण पाहणार आहोत, ते म्हणजे विरुद्ध कोण. पाचवी जोडी कुठली, तर विरुद्ध कोण. इंग्रजीमध्ये त्याला व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असं म्हणतात. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता व्हर्टिकली अपोजिट अँगल्स काय आहेत ते समजण्यासाठी आपण दोन रेषा काढूया ज्या एका बिंदूमध्ये एकमेकींना छेदतात. दोन रेषा काढूया ज्या एकमेकींना एका बिंदूमध्ये छेदतात. ही रेषा QS आहे आणि दुसरी रेषा आपण PT असे म्हणूया. आणि या कुठे छेदतात, तर या एका बिंदूमध्ये छेदतात, त्याला आपण M असे नाव देऊया. आता पहा, आता या दोन रेषा जेव्हा एका बिंदूत एकमेकांना छेदलेल्या आहेत त्यामुळे आता आपल्याला यामध्ये कोण निर्माण झालेले आहेत. हे असे एकूण किती कोण निर्माण झाले, तर हे असे एकूण 4 कोण निर्माण झालेले आहेत. की नाही. पहा, हा इथे एक कोण निर्माण झालेला आहे. त्यानंतर दुसरा इथे एक कोण निर्माण झालेला आहे. हा एक कोण निर्माण झालेला आहे आणि हा एक कोण निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे या दोन रेषांच्या छेदण्याने 4 कोण तयार झालेले आहेत. आता पहा, या अशा रेषांच्या छेदण्यामुळे आपल्याला ही किरणे निर्माण झालेली आहेत. P बघा, किरण MP, किरण MQ, एक किरण तयार झालेला आहे व त्यापासून कोण, हा कोण इथे कोण PMQ हा निर्माण झालेला आहे. त्यानंतर याच्या विरुद्धच पहा, इथे कोण कुठला निर्माण झालेला आहे, तर कोण SMT हा निर्माण झालेला आहे. मग अशा प्रकारे या जे किरणाने तयार झालेले कोण आहेत त्याच्या विरुद्ध बाजूला जो कोण आहे, आता इथे पहा, किरण MP व किरण MQ यांनी मिळून कोण PMQ तयार केलेला आहे. त्याच्या जो विरुद्ध बाजूला जो कोण आहे त्या कोणाला विरुद्ध कोण असे म्हणतात. म्हणजे या ज्या किरणांनी निर्माण केलेल्या कोणाच्या जो विरुद्ध कोण असतो त्याला विरुद्ध कोण असे म्हणतात. म्हणजे पहा, इथे जो कोण PMQ आहे त्याचा विरुद्ध कोण कोणता होईल, तर त्याचा विरुद्ध कोण आहे, त्याचा विरुद्ध कोण SMT आहे. अशा प्रकारचे विरुद्ध कोण असतात. आता विरुद्ध कोणाचा एक महत्वाचा गुणधर्म काय आहे तो समजावून घेऊया, की जेव्हा दोन रेषा एकमेकींना छेदतात तेव्हा जे परस्पर विरुद्ध कोण तयार होतात त्या कोणांची मापे समान असतात. काय, तर दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता निर्माण होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोणांची मापे समान असतात. आता तुम्हाला असं वाटेल की हे कसं काय आहे, मी कशावरून बोलत आहे, तर हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही इतर कोनमापकाचा उपयोग करून हे जे कोन दिलेले आहेत ते मोजू शकता आणि तुम्ही पाहू शकता की हा जो कोन PMQ जो आहे त्याचे माप व कोन
SMT जो कोन PMQ चा विरुद्ध कोन आहे त्याचे माप हे समान आहे. किंवा तुम्ही ट्रेस पेपर वरती हा जो कोन PMQ आहे याचे रेखाटन करून तो कोन SMT शी तंतोतंत जुळतोय का, म्हणजे त्याचे जे माप आहे ते जुळतंय का ते तुम्ही पाहू शकता. व ते पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही कोनांची जी मापे आहेत ती समान आहेत. किंवा आपण त्याला सिद्धही करू शकतो. त्यासाठी आपण दोन रेषा काढून घेऊया. आता पहा, अशा प्रकारे मी दोन रेषा काढलेल्या आहेत ज्या एका बिंदूमध्ये एकमेकांना छेदत आहेत. आता या रेषेला आपण अ म्हणूया, रेषा अ आणि रेषा ई. ठीक आहे. आता या एका बिंदू छेदलेल्या आहेत त्याला आपण x असे नाव देऊया, x. आता यामुळे काय झालेले आहे, चार कोन निर्माण होतात हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे आता आपण किरणांना नावे देऊया, जसे की P, Q, R आणि S अशी नावे दिली. आता यामध्ये जे कोन निर्माण झालेले आहेत त्या कोनांना आपण नावे देऊया, जसे की PXS मुळे जो कोन निर्माण झालेला आहे त्याला कोन क्रमांक 1 म्हणू, त्याला कोन क्रमांक 2 म्हणू, त्याला कोन क्रमांक 3 म्हणू आणि याला कोन क्रमांक 4 असे म्हणू. आता पहा, आता हा जो कोन 1 व कोन 2 आहे, कोन 1 व कोन 2 यांची मी समजा बेरीज केली तर ती किती येणार, तर ती 180 अंश येणार. काय येणार, कारण याच्या अगोदर आपण रेषीय जोडीतील कोन पाहिलेले आहेत आणि रेषीय जोडीतील कोनांचे माप किती येते, तर 180 अंश येते. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. याचं कारण काय आहे, तर कोन 1 व कोन 2 हे रेषीय जोडीतील कोन आहे. रेषीय जोडीतील कोन आहे. हा रेषीय जोडीतील कोन कसे ओळखायचे हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. तर त्याच प्रकारे हा जो कोन 2 व कोन 3 आहे, हा कोन 2 व 3 आहे, हे सुद्धा रेषीय जोडीतील कोनच आहे. हे कोन 2 व कोन 3 यांची बेरीज सुद्धा 180 अंश येते. का, कारण हे सुद्धा काय आहे, तर रेषीय जोडीतील कोन आहे. मग यावरून आपण काय म्हणू शकतो, तर कोन 2 बरोबर 180 वजा कोन 3. मग हे जे कोन 2 ची किंमत आहे ती या समीकरणामध्ये आपण ठेवूया. मग त्यानंतर आपल्याला काय मिळेल, तर कोन 1 अधिक कोन 2 म्हणजे 180 वजा कोन 3 बरोबर 180 अंश. आता दोन्हीकडून आपण 180 घालवले व दोन्हीकडे आपण कोन 3 मिळवले तर आपल्याला काय मिळेल, तर आपल्याला मिळेल कोन 1 बरोबर कोन 3. आणि आपल्याला माहितीच आहे की कोन 1 व कोन 3 हे एकमेकांचे परस्परांचे विरुद्ध कोन आहेत व हे विरुद्ध कोन आहे व त्याच प्रकारे या कोनांची मापे समान आहेत. यावरून हे सिद्ध झाले. अशा प्रकारे दोन रेषांनी एकमेकांना छेदले असता निर्माण होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोनांची मापेही समान असतात. अशा प्रकारे या कोन व कोनांच्या जोड्या निर्माण होत असतात. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.